भाजप आणि महायुतीच्या नेत्यांनी वोट जिहादचा मुद्दा उपस्थित करून महाविकास आघाडीला घेण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर आता ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाच्या सज्जाद नोमानी यांचा व्हिडिओ शेअर करत महाविकास आघाडीवर टीका करण्यात आली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये वोट जिहादचा व्हिडिओ लावला। हे जर अशा प्रकारे वोट जिहाद करणार असेल तर आपल्याला धर्मयुद्ध करावं लागेल, असं मोठं विधान नाशिकमध्ये देवेंद्र फडणवीसांनी केलं। हे संविधानाची दुहाई देणारे यांना माझा प्रश्न आहे, या ठिकाणी वोट जिहाद करा आणि बीजेपीला मत देणाऱ्याला त्या ठिकाणी हुक्का पाणी बंद करा, त्याच्यावर सामाजिक बहिष्कार टाका। अशा प्रकारे वोट जिहाद करून जर काही लोक या ठिकाणी मत मागणार असतील, माझा तुम्हाला सवाल आहे, तुम्ही हे चालू देणार आहात का? अरे आता हे जर वोट जिहाद करत असतील तर आपल्याला मतांचं धर्मयुद्ध हे करावं लागेल। ही आता वेळ आलेली आहे, आज जागला नाही तुम्हाला जगू देणार नाही, आज वाचला नाही तर तुम्ही वाचू शकणार नाही। ही निवडणूक या 3 उमेदवाराची नाही आहे, तुमच्या अस्तित्वाची निवडणूक आहे। आणि म्हणून तुमचं अस्तित्व वाटवायचं असेल तर 20 तारखेला कमळाचं बटन दाबा। माही मतदारसंघातल्या लढतीकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलंय। राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंसाठी ही प्रतिष्ठेची लढत आहे। या प्रचाराच्या रणधुमाळीत काही काळ विरंगुळ्याचे क्षण अमित ठाकरे अनुभवताना दिसून आले। शिवाजी पार्क मैदानात ते गाणं गुणगुणताना दिसले। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच उमेदवारांचे प्रयत्न सुरू आहेत। आणि यावेळी प्रचारादरम्यान जळगावच्या मन्यारखेडा गावात गुलाबराव पाटलांनी एका कार्यकर्त्याच्या मुलीच्या लग्नात हजेरी लावली। यावेळी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव गुलाबराव पाटलांनी डीजेच्या तालावर ठेका धरला।